की या लेणीचा कोणाशी संबंध आहे? कोणाशी कोणाशी तरी संबंध आहे. सातवांत झालेच. अजून अजून नाही राहू दे. नाही नाही नाही, आपण प्रचार करत होतो तेव्हा आपण सांगितलं ना कोणाशी तरी संबंध आहे या लेणीचा, कुठल्या तरी देशाशी. इराण 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 सांगितलं ना मी, इराणचा संबंध आहे. इराणचा संबंध आहे, इराणियन. आपण बोललो ना की इराणचा या लेणीशी, आता ज्या ज्या देशामध्ये लढाई चालू आहे, या देशाशी एवढं सगळं काही चालू आहे, तो देश अजूनपर्यंत स्वतःच्या पायावर टिकून राहू शकलाय का? आणि तो आत्ताही आपल्या देशाला खूप चांगला म्हणतो. तुम्ही बघितलं असेल इराणियनचे जेवढे पण जे लीडर्स होऊन गेले धार्मिक म्हणत किंवा कोणी, जरी आपल्या सरकारशी त्यांचं मतमतांतर असलं तरी ते जनतेशी संबंध जोडून आहेत. ते म्हटलं ना की हम लोग इनके लिए दे रहे. त्याचं रिझनच असं आहे का आपलं म्हणजे इंडियन्स आणि इराणियन्स यांचा ट्रेड हजारो वर्षापूर्वीचा होता. आता होता याला पुरावा काय? हजारो वर्षापूर्वी या लेण्यांचा भारतीय व्यापाऱ्यांचा किंवा भारतीय राज्यकर्त्यांचा आणि इराणियन राज्यकर्त्यांचा किंवा इराणियन व्यापाऱ्यांचा संबंध दृढ होता. अतिशय जबरदस्त यांचे संबंध होते. याचे पुरावे या लेणीमध्ये आहेत. जवळपास 50च्या आसपास वरती इथे शिलालेख आहेत, पण इराणियन्सचे लेख फक्त या लेणीवर आहेत. पहलेवी लिपी ज्याला म्हणतात, पहलेवी लिपी मधले शिलालेख हॉरिझॉन्टल नाही, व्हर्टिकल नाही, हॉरिझॉन्टल आहेत. आता आपण आतापर्यंत आपले शिलालेख आपण कसे बघितले? आडवे बघत आलो, बरोबर, आडवे बघत आलो. फक्त या लेणीमध्येच असं आहे की सगळे शिलालेख उभे आहेत, व्हर्टिकल आहेत, आणि ते इराणियन्स लोकांचे आहेत. फर्स्ट रेफरन्स मिळतात आपल्याला की हजारो वर्षापूर्वी, नियर बाय 1000 years ago, 909 मध्ये, 1009च्या आसपास किंवा 1000 पकडा, आजपासून 1000 वर्षापूर्वी इराणियन व्यापाऱ्यांनी या लेणीला इथल्या राज्यकर्त्यांना, म्हणजे जो कोणी प्रशासन करणार होता किंवा राज्यकर्ता होता त्याला भेट दिली होती. त्याचा काय व्यापार चालत होता आणि त्यांनी या लेणीला भेट दिली होती असा शिलालेख त्यांनी लिहिलाय. आणि त्याचे डेटिंग्स पण आपल्याला सापडले, 24 ऑक्टोबर 1000 असं तो उल्लेख सापडलाय. आणि जे कोणी नावं होती त्यांची नावं पण दिलेत. आता जर मी तुम्हाला दाखवलं नाही तर तुम्हाला आतापर्यंत ते दिसले नाहीत, बरोबर ना? इथे 4 शिलालेख होते, त्याच्यापैकी आता 3 शिलालेख आहेत इथे, ज्याला आपण पिलास्टर म्हणतो. पिलास्टर म्हणजे या भिंतीमध्ये चिकटलेला असतो, अर्ध उठावा असतो, त्याला पिलास्टर म्हणतो. जे हे स्तंभ असतात त्यांना आपण स्तंभ पिलास्टर म्हणतो. हे पिलास्टर आहेत, हे जे तुम्हाला दिसतात हे पिलास्टर आहेत. इथे तुम्ही जर बघितलं नीट तर इथे ते इराणियन्स लोकांचे नावं नोंदवलेली आहेत. बरोबर, ते उभे आहेत चायनीज सारखे. एक या बाजूला आहे, एक त्या बाजूला आहे, ओके. आणि एक ते पाण्याच्या टाकीच्या वर आहे, चौकोनी सरफेस मध्ये. दिसलं? हो, ते या म्हणजे इथला जो राजा होता त्याला भेट दिली आणि त्यांनी त्यांच्या व्यापाराच्या निमित्ताने ते आले. तुम्हाला माहिती, पारसीज लोकांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला उभी करताना त्यांचं योगदान आहे. तर पारसीज कोण आहेत? ते इराणियन्स आहेत, इराणी चाय, झोरास्ट्रियन्स. आणि झोरास्ट्रियन्सचा उल्लेख याच्यात येतो, तोपर्यंत ते मुस्लिम झालेले नव्हते. 1000 years agoचा ते शिलालेख आहे. याचं शिलालेखाचं ट्रान्सलेशन मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर टाकेन. सत्य. तर ते जे शिलालेख आहेत तर ते खूप व्हॅल्युएबल्स आहेत, आणि म्हणून आपण आपल्या ग्रुपवरती काही टाकू देत नाही. त्याचं रिझन आता समजलं असेल की ती इन्फॉर्मेशन आपण शेअर करतो ती केवढी व्हॅल्युएबल आहे. आजपासून 1000 वर्षापूर्वी इथल्या लोकांचा, भारतीय व्यापाऱ्यांचा इराणच्या व्यापाऱ्यांशी संबंध होता. म्हणजे इथल्या लोकांचं 2000 वर्षापूर्वी भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांचा पार एथेन्स मध्ये
व्यापार चालायचा. एथेन्स मध्ये त्यांचा दबदबा होता. आणि इथून जाणारा जो माल होता, कोणता कोणता माल होता? मग आपल्याकडचं कापड होता, प्रसिद्ध कापड. कोणतं? रेशम. मसाल्याचे पदार्थ, स्त्रियांना आवडणारं कोणतं कापड आहे? मलमल, पैठणी. पैठणी फक्त काही स्त्रियांना, भारतीयातल्या स्त्रियांना आकर्षण होतं का? तर नव्हतं. तिकडच्या स्त्रियांना सुद्धा त्याचं आकर्षण होतं. आणि दर वर्षाला 12 दुमजली जहाज तुमच्या सोपाऱ्यातून जायची. आणि अनेक स्टर्सीस, तिकडच्या भाषेमधली जी नाणी आहेत त्यांना स्टर्सीस म्हटलं गेलंय. ते अनेक स्टर्सीसचा व्यापार आपल्याकडून तिकडे, तिकडून इकडे असं होत होतं. आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून सोनं घेत होतो. ट्रेड चालत होतं. आणि ट्रेड कुठून चालायचं? तर तुमच्या सोपाऱ्यावरून. आणि ते ट्रेड एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेलं होतं की त्यावेळेला सिनेटमध्ये तो एक सिनेटर त्यांचा घाबरतो आणि तो म्हणतो की अरे बाबा, तुम्ही भारताकडून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माल मागवता, तुम्ही मसाले मागवता, तुम्ही इकडचे कापड मागवता, तुम्ही इकडचा बीड मागवता, बीड सेमी प्रिशियस स्टोन आहे, बीड मागवता तुम्ही. माझा एक व्हिडिओ आहे जो मी कल्याणच्या बंदराच्या संदर्भात केलेला आहे. माझं पहिला एकच व्हिडिओ होता, म्हणजे अख्ख्या युट्यूबवरती तो कल्याणच्या व्यापाराच्या संबंधात एकच माझा व्हिडिओ होता. त्याच्यानंतर बुद्धमनी तो केला. माझा व्हिडिओ बघितल्यानंतर बुद्धमनी तो सेम पॅरलल तसंच एक व्हिडिओ बनवला. असे व्हिडिओ आले पाहिजेत. मी केलाय म्हणून सिद्धार्थनी किंवा बुद्धमनी करू नये असं नाही, केलं पाहिजे. आपली जी संस्कृती, आपला इतिहास आहे तो लोकांपर्यंत गेला पाहिजे. आणि हे सगळं पुढे गेलं पाहिजे. आपल्याकडे समृद्धी त्याचमुळे येऊ शकली कारण की आपल्याकडे जो माल होता, अतिरिक्त माल, तो मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांना देऊ शकलो. आपल्या फुलफिल होऊन मग आपल्याकडचा अतिरिक्त माल आपण त्यांना दिल्या कारणाने आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये सोनं पैसा राहिला. आणि आपल्याला त्यावेळेला, ज्या वेळेला बुद्धिझम त्याच्या उच्चांकावर होता, तेव्हा आपलं शिक्षण आणि आरोग्यावर पैसे शून्य जात होते. आज तुम्ही तुमचे पैसे जर विचार केला तर कशावर जातात? तर सगळेचे सगळे पैसे तुमचे शिक्षण आणि आरोग्यावरच खर्च होतात. त्याच्यामुळे त्यावेळेला शिक्षण फुकट होतं. सम्राट अशोकांच्या काळात, सातवाहनांच्या काळात फुकट होतं. असं आपला इतिहास जर तुम्ही डोकावलात तर हे सगळं कळेल.